नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज एक सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे मिलीबग. आता मिलीबगचं कंट्रोल करायचं झालं तर कोणतेही एका स्प्रे न होईन झाले, कारण ज्यांची 40 वर्षाच्या पुढं बाग आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की मिलीबगचा त्रास किती भयानक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी थंडीचा त्रास जास्त आहे आणि ज्यावर्षी थंडीचा त्रास जास्त असतो त्यावर्षी मिलीबगचं प्रमाण वाढतं. आणि मिलीबग कंट्रोल न होण्याचं कारण असं की जे मिलीबगचे किडे आहे ते सालीत जाऊन बसायची आणि त्यांच्यावर स्प्रे जात नाही, त्यामुळे ते जगते, ती मरत नाही, त्यामुळे मिलीबग जास्त वाढतोय. त्यासाठी मार्केटमध्ये अनेक औषध उपलब्ध आहेत. त्यापैकी मला रिझल्ट आलेलं विलोडो कंपनीचं विलोक्झाम FS थायमेथॉक्झाम 30% हा घटक असलेलं औषध झाडाला प्रति 1.5 ते 2 मिली जाईल या प्रमाणात सोडू शकताय. तर या औषधानं होतंय असं की झाडाला पूर्णपणे कडवटपणा येतोय आणि एकदा कडवटपणा आला की झाडाच्या सालीत असलेले किडे बाहेर येऊन थांबते. त्यामुळे एक दिवस गॅप सोडायचा आणि दुसऱ्या दिवशी विलवूड कंपनीचंच इन्स्टाएक्स या नावाचं औषध लिटरला 2 मिली आणि मिल्टॉन लिटरला 2 मिली या प्रमाणात घेऊन शक्य होत असल्यास या गाणांचा वापर करून पूर्णपणे कव्हरेज मिळेल असं चपचूप भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मिलीबगचं आपल्याला चांगलं नियंत्रण मिळेल. म्हणजे एकदा हात बसला म्हणजे मिलीबगचं नियंत्रण येईल असं होणार नाही. त्यासाठी दर 10 दिवसानं एखादा हात मिलीबगसाठी काढणं गरजेचं आहे. कारण या वाढत्या थंडीचा विचार केला तर मिलीबगच्या नियंत्रणासाठी दर 10 दिवसानं एखादा हात घेणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही घ्यावं असं मला 100% वाटते. तर मी या व्हिडिओच्या मार्फत मिलीबगसाठी जे नियंत्रण सांगितले ते तुम्ही करू शकताय. ते केल्यानंतर 100% रिझल्ट चांगला